नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता जानकी ही मकरंदच्या ताब्यातून सुटून धावत असते आणि मकरंद तिच्या मागे पाठलाग करत येत असतो। ऋषिकेश गुंडांना मारून तोपर्यंत आता इकडे जानकीला वाचवायला निघालेला असतो। तर आता मकरंद लगेच जानकी धावत असताना तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि तिला अडवतो। तेव्हा मात्र आता जानकी ही मकरंदला म्हणते की मकरंद, तेव्हा मकरंद तिचा हात धरायला जाणार तोच लगेच जानकी पुन्हा आता मागे पळत असते आणि मकरंद तिच्या मागे धावत असतो। तेव्हा मात्र आता जानकी पुढे धावत धावत येते, परंतु पुढे एक आता अगदी पाण्याचा नदी असते आणि अगदी दरी सुद्धा असते। तेव्हा जानकी येऊन तेथे थांबते। जानकीला तर पुढे बघते तर काही खूप मोठा धक्का बसतो। एकतर अंधारी रात्र असते आणि जानकीला तर कुठे जावं ते काही समजत नसते, म्हणून जानकी तिथे थांबते। तर मकरंद आता तिच्या मागून येतो आणि मागून मात्र येऊन तिचा हात धरून म्हणतो की जानकी थांब, हे बघ आता हे मंगळसूत्र काही झाले तरी शेवटी तुझ्या गळ्यामध्ये मीच घालणार, त्यामुळे तू आता कुठेही जाऊ शकत नाही। तर जानकीला मकरंदच्या हातामध्ये ते मंगळसूत्र बघून आता एक खूप मोठा धक्का बसलेला असतो। मकरंद म्हणतो की हे बघ अगं जानकी, तू कायमची माझी हो, मी तुझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालतो। तेव्हा जानकी खूप रडत असते। जानकी म्हणते की नाही मकरंद, मकरंद तू जे काही करतो ना तो एक खूप मोठा गुन्हा आहे। तेव्हा लगेच मकरंद म्हणतो की हे बघ, तुझ्यावर प्रेम करणं हे खूप मोठा एक गुन्हा जरी असेल ना तरी सुद्धा तो गुन्हा मी करायला तयार आहे, परंतु काही झाले तरी शेवटी आता मात्र मी तुला नाही सोडणार। म्हणून मात्र आता जानकीही धावत असते, परंतु मकरंद तिचा पाठलाग करत तिला थांबवतो आणि ते मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घालायला घेतो, ते पण जबरदस्तीने। आता जानकी मागे मागे एक एक पाऊल येत असते। तर आता मकरंद म्हणत असतो की हे मंगळसूत्र मात्र माझ्या हाताने तुझ्या गळ्यामध्ये घालून दे, परंतु जानकी म्हणते की नाही। आणि आता तोच दगडावरून जानकीचा पाय घसरतो। आता जानकीचा पाय घसरणार तोच लगेच आता जानकी ही दरीत पडणार। खाली खोल एक दरी असते आणि तेवढ्यात तेथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश जानकीचा हात धरतो। जानकी जोरात किंचाळते। जानकीचा ऋषिकेशने येऊन जीव वाचवलेला असतो आणि मकरंदला अगदी बाजूला तो ढकलून देतो। मकरंद लांब तोंडावर जाऊन पडतो। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना भेटतात। तेव्हा मकरंदच्या तोंडाला जखम झालेली असते आणि त्यातून रक्त येत असते। तेव्हा तो बघतो आपल्या हाताला रक्त लागलेले आहे। तर आता ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी तू ठीक आहेस ना? जानकी म्हणते की हो ऋषिकेश। दोघे एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारतात। ऋषिकेशला अगदी सुरक्षित आलेलं बघून आता जानकीच्या जीवात जीव येतो। तर मकरंद आता खूपच भडकतो, रागाने आपल्या मंडोळ्या आहे तर तो तोडून फेकतो। म्हणून मकरंद आता धावूनच ऋषिकेशवर हल्ला करायला येतो। तो जानकी बघते आणि ऋषिकेश असे ओरडते। तेव्हा आता ऋषिकेश एक लाथ देऊन आता त्याच्या पोटामध्ये लाथ बसवतो आणि त्याला लांब ढकलून देतो आणि त्याची गचंडी धरून त्याला चांगलंच मारतो। ऋषिकेशने मात्र आता ह्या मकरंदची चांगली धुलाई केलेली असते। तेव्हा आता मारता मारता मात्र तो ऋषिकेशवर धावून येतो आणि ऋषिकेशच्या तोंडात एक आता बुक्की देतो। तेव्हा आता ऋषिकेश मात्र खाली पडता पडता वाचलेला असतो। जानकी जोरात ऋषिकेश असं ओरडते। तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा त्याच्या ताब्यातून सुटतो आणि त्याला अगदी चांगला चोप देतो। जानकीचा जीव अगदी टांगणीला लागलेला असतो। नक्की काय होतं आता ऋषिकेशला तो मारतो की काय म्हणून तिला ऋषिकेशची काळजी लागलेली असते, परंतु ऋषिकेश मकरंदला मात्र अगदी इतका मारतो इतका की त्याच्या तोंडातून वगैरे रक्त येत असते। दोघांची आता खूप मारामारी सुरू असते। तेव्हा दोघंही एकमेकांना लाथाने मारतात आणि दोघंही खाली जाऊन पडतात। जानकी मात्र आता अगदी आपले कान दाबून उभे असते, नक्की आता काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था झालेली असते। तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा उठतो आणि मकरंद लगेच आपल्या कमरेला जो काही पिस्तूल आहे तर तो पिस्तूल बाजूला लगेच काढून घेतो आणि ऋषिकेशवर अगदी तो गन धरून रोखून असतो। तेव्हा आता बंदूक बघून आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो। जानकी ऋषिकेश असे ओरडते। ऋषिकेश मात्र आता मकरंदवर धावून येतो, परंतु मकरंदने मात्र आता त्याला गोळी मारण्यासाठी पिस्तूल रोखलेला असतो। तेव्हा आता मकरंद त्याला म्हणतो की अरे तू पुन्हा जानकीला वाचवायला आलास ना तर तुझा शेवट मात्र माझ्या हाताने लिहिलेला आहे, मी तुला नाही सोडू शकत, पण आता मी तुला जानकीच्या समोर गोळी मारतो आणि हे बघ ऋषिकेश, मी तुला शेवटची संधी देतो की आत्ताच्या आत्ता तू इथून चालता हो आणि तुझा खेळ मात्र आता सखल्लास। म्हणून आता जानकी म्हणते की नाही मकरंद, तू असं नाही करू शकत। तेव्हा जानकी लगेच आता ऋषिकेशच्या आड येऊन उभी राहते आणि म्हणते की हे बघ मकरंद, त्या अगोदर मात्र तुला ऋषिकेशच्या अगोदर मला मारावं लागेल, मला संपवावं लागेल। आणि आता मात्र जानकी लगेच ऋषिकेशच्या समोर येऊन आडवी उभी राहते। तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ जानकी तू बाजूला हो। तर जानकी म्हणते की नाही होणार, तर तुझ्या हिंमत असेल तर मात्र चालव गोळी, चल दाखव तुझी हिंमत। आज मात्र मला तुझी हिंमतच बघायची आहे, तुझं प्रेम किती खरं आणि किती खोटं हे मात्र मला बघायचं आहे। परंतु माझं आणि ऋषिकेश आमच्या दोघांचं एकमेकावर असलेलं प्रेम खरं आहे। माझ्यासाठी मात्र तो अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव वाचवता, म्हणजे तो अगदी स्वतःच्या जीवावर अगदी
हे होऊन मात्र मला वाचवायला आला, याला प्रेम म्हणतात. आणि हे बघ, अरे मी सुद्धा आता माझ्या जीवाची पर्वा नाही करणार. तुला गोळी चालवायचीच आहे ना, तर माझ्यावर चालव. आहे का तुझ्यामध्ये हिंमत? तेव्हा आता मकरंद म्हणतो की तू असं नाही ऐकणार. पण मकरंद मात्र आता गोळी लगेच वर चालवतो. तेव्हा ऋषिकेश घाबरतो आणि ऋषिकेश लगेच जानकीला धरतो. जानकी असं म्हणतो, तर आता तो जानकीच्या आड येऊन उभा राहतो. तेव्हा आता मकरंद म्हणतो की काही झाले तरी ऋषिकेशला संपवावं लागेलच. आता पुढची गोळी हवेत नाही तर ऋषिकेशवर चालेल. आणि हे बघ जानकी, हे सगळं तुला नको असेल, ऋषिकेशचा जीव जर तुला वाचवायचा असेल तर मात्र हे माझ्या हातातील मंगळसूत्र आहे तर ते मात्र तुझ्या गळ्यामध्ये घालून घे. आता जानकी घाबरते, तिला ऋषिकेशच्या जीवाची काळजी लागलेली असते. ती म्हणते की मकरंद नाही, हे बघ तू ऋषिकेशला काहीच करू शकत नाही आणि हे बघ तू त्याला काहीच करणार नाही. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, असे मात्र ती आता मकरंदशी नाटक करते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू काय बोलतेस? तर आता जानकी मुद्दाम म्हणते की हो ऋषिकेश, मी मकरंदशी लग्न करायला तयार आहे आणि चल मकरंद, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ तू असं काही करू नकोस आणि तू ऋषिकेशला काही करू नको. मकरंद तू त्याला काही करणार तर नाही ना? म्हणून जानकी एक एक पाऊल मकरंदच्या जवळ येत असते. तेव्हा मात्र आता जानकी बरोबर लगेच त्याच्या जवळ येते आणि त्याचा हात पिरगाळून त्याच्या हातातील बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. आता लगेच मकरंद खाली पडतो आणि त्याच्या बंदूक आहे तर ती बाजूला जाऊन पडते आणि तेवढ्यात तेथे माया येते. आता जानकीचा हात मात्र मकरंदने धरलेला असतो आणि एक हात ऋषिकेशने धरलेला असतो. मकरंद मात्र खाली दरीमध्ये जाणार असतो आणि आता हे सर्व माया पाहत असते. ऋषिकेश म्हणतो की जानकी जानकी. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू त्याचा हात सोडू नकोस. मी दोघांना सुद्धा वाचवू शकतो, मकरंदला सुद्धा काही होऊ शकत नाही. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की मकरंद माझा हात धर, तुला काही होणार नाही. आणि ऋषिकेश त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु मकरंदच्या हातात मात्र जानकीच्या हातातील बांगडी आलेली असते आणि तो बांगडीचा म्हणजे बांगडी धरतो आणि हात मात्र सुटतो. तेव्हा ते ती बांगडी हातातून निसटून लगेच मकरंद हा त्या खोल दरीमध्ये जाऊन पडतो. आता जोरात जानकी जानकी असे तो म्हणतो. तेव्हा आता माया जोरात मकरंद असे ओरडते आणि शेवटी मात्र आता मकरंदचा खेळ खल्लास झालेला असतो. आणि आता इकडे माया म्हणजे आता जी काही आपली मूळ रूपात मालिका आहे तर ती भूतकाळातून आता आलेली असते आणि माया हे सर्व काही आता ऐश्वर्याला सांगत असते, जो काही मागे घडलेला हा भूतकाळ आहे तो. तेव्हा आता जोरात ती मकरंद असे म्हणून ओरडते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. आणि तिकडे जानकी मात्र आता हे सगळं काही सारंग, सौमित्र आणि अवंतिका ऋषिकेश यांना सांगत असते. आता मात्र हे म्हणजे रडतच ती म्हणते की मकरंद दरीमध्ये कोसळला आणि ती खूप रडत असते. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, रडू नकोस. तेव्हा हे ऐकून आता अवंतिका म्हणते की दादा आणि वहिनी, खरंच तुमच्या बाबतीत खूप काही घडून गेलेलं आहे हो. हे बघा, हे जे काही घडलं होतं ते क्लिअरली मला आठवतं की कारण हे सगळं काही पेपरमध्ये आलं होते. तेव्हा मात्र आता लगेच सौमित्र म्हणतो की परंतु आता जे काही घडत आहे तर त्याचा मकरंदशी काय संबंध? तेव्हा आता जानकी म्हणते की हो संबंध आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हा जो कोणी मास्कमॅन आहे तर त्यामध्ये मकरंद आहेत. जे काही चिन्ह आहे तर ते चिन्ह मकरंदने हातावर कोरलं होतं आणि ते चिन्ह आता इथेच आहे. त्यावरून जानकी सगळ्यांना स्पष्टीकरण देते की तो मकरंदच आहे म्हणून. याचा अर्थ असा आहे की ऋषिकेश तो मास्कमॅन आहे ना, तो मकरंद आहे. किंवा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की नाहीतर त्या मास्कमॅनचा मकरंदशी काहीतरी संबंध असू शकतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे तर ते फक्त ऐश्वर्यात तर नाही तर तिला आणखीन ह्या मास्कमॅनची साथ आहे. तर तेव्हा मात्र आता सारंग विचारतो की हा MK कोण आहे? तर जानकी म्हणते की मकरंद कुलकर्णी. जेव्हा मी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होते तेव्हा त्याच्या कंपनीचे नाव होतं MK कंपनी. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे तर सगळं काही उघड आहे, म्हणजे तो नक्की बदला घेतोय. तेव्हा आता जानकी म्हणते की इतक्या वर्षांनी, 12 वर्षांनी, आणि तो जिवंत आहे की हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. आणि ऋषिकेश, आपण त्याला किती शोधलं होतं, पोलिसांनी तपास सुद्धा घेतला होता, पण तरी सुद्धा अजूनपर्यंत त्याचा काही तपास नव्हता. मग मकरंद कसा असू शकतो बरं? मकरंदला नक्की कोणी वाचवलं तर नसेल ना, असे तर जानकी विचार करते. आणि ऋषिकेश यांना सगळ्यांना म्हणते या सगळ्या खेळामध्ये आता मकरंदला कोणी सामील तर नसेल ना. तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश म्हणतो की नक्की हे खरं आहे, असू शकतं, कारण जो कोणी आता मदत करत आहे तर तो नक्की मात्र मकरंदच्या जवळचा असू शकतो, नाहीतर हे त्याला सगळं काही अगदी कळू कसं शकतं. सारंग म्हणतो की हो ना. तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीला विचारतो की मला एक गोष्ट सांग, त्याच्या फॅमिलीत नक्की कोण कोण होते? तेव्हा आता जानकीला मात्र मायाची आठवण होते, जेव्हा ती आता आश्रमात आलेली असते तर चिखलात पडलेली असते आणि जानकीने मात्र तिला चांगला चोप दिलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते की त्याची बहीण आहे, परंतु ती कुठे राहते, काय करते, तिचं नाव काय, याबद्दल मला काहीच माहिती नाही. तेव्हा आता लगेच इकडे माया मात्र ऐश्वर्याला म्हणते की माया कुलकर्णी, माया कुलकर्णी म्हणजे बहीण, त्या नात्याने मात्र मला माझ्या भावाचा बदला घ्यायचा आहे. तेव्हा मात्र आता
ऐश्वर्या म्हणते की माया हे बघ, या लढाईत मात्र तू एकटी नाही. मकरंद माझा खूप चांगला मित्र होता आणि हे बघ त्याच्या शेवटच्या मोमेंटमध्ये मात्र मी त्याच्या सोबत नव्हते. मुळात हे सगळं जे काही झालं तेव्हा मी मोशीतच नव्हते, इथून निघून गेले होते आणि गेल्यानंतर मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला होता. तेव्हा तो गेल्याचं मला कळालं, परंतु आता मात्र तो गेल्यानंतर हे एवढंच सगळं काही घडलं आणि मी सुद्धा इथून गेल्यानंतर मला माहितीच नव्हतं. तर माया म्हणते की म्हणूनच त्यासाठी मी परत आले. माझ्या भावासोबत जानिका आणि ऋषिकेश जे काही वागलेत ना त्याचा बदला घेण्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माया तुझा आणि माझा शत्रू एकच आहे आणि म्हणतात ना शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, आणि आता मात्र ह्या लढाईत मात्र तुझ्या बरोबर मी असेल. तेव्हा माया म्हणते की थँक्स ऐश्वर्या, आणि मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला एक विचारायचं होतं, मकरंद मेलेला आहे, मग तो मास्कमॅन नक्की आहे तरी कोण? माया मला खरं खरं सांग की मॅप जिवंत आहे ना? तर माया म्हणते की नाही. तो मास्कमॅन आहे तरी कोण? तेव्हा आता माया सांगायला तयारच नसते. माया म्हणते की तो आपली मदत करतो एवढंच लक्षात ठेव हे, आणि आपली मदत करत आहे. आता फक्त तो आपली मदत करत आहे लक्षात ठेवायचं, आणि तो नक्की कोण आहे विचारण्याचा प्रयत्न करायचा नाही. आता काही झाले तर रणदेवांना मात्र आता काय धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ, आतापर्यंत जानकीच्या आयुष्यामध्ये एकच व्हिलन होती, ती म्हणजे ती ऐश्वर्या, पण आता मात्र माया तिच्या सोबत असेल. आता मात्र आपण दोघींनी मिळून त्या जानकीचं गोकुळ उद्ध्वस्त करून टाकायचं. दोघे एकत्र हात देतात आणि एकमेकींची साथ देण्याचं ठरवतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे लताबाई मात्र पोहे वगैरे करत असतात. सुमित्रा किचनमध्ये येते आणि विचारते की काय लताबाई, काय सुरू आहे हो तुमचं? लताबाई म्हणते की अहो काही नाही, फक्त सगळ्यांसाठी पोहे बनवते. सुमित्रा म्हणते की अहो कशाला, तुमची मुलगी आल्यानंतर मला रागवेल, माझ्या आईला कामाला लावलत म्हणे असं म्हणेल. त्यावर मात्र लताबाई म्हणते की नाही हो, माझी जानकी कधी असं तुम्हाला उलटून नाही बोलणार हो. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना माहिती आहे, आणि जशी ती तुमची मुलगी आहे तशी माझी सुद्धा मुलगी आहे हो. लताबाई म्हणते की हो ना, तसं बघायला गेलं तर तुम्हीच तिला अगदी ही माया प्रेम वगैरे दिलं आईचं, तर मी तिच्या नशिबात कधीही नव्हतेच. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, आता फक्त तुम्ही हवी तेवढी माया तिच्यावर करू शकतात, फक्त घरातील काम मात्र करू नका. दोघींना आता खूप असं हसायला येतं, छान गप्पा त्यांच्या सुरू असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की राहून राहून मला एका गोष्टीचं खूप असं विचित्र वाटतं. एरवी जर मी पोहे फोडणीला टाकले तर सगळे लगबगीने धावतच येत होते, पण आज मात्र घरातील गेले कुठे सगळेजण? त्यावर आता लताबाई म्हणते की अहो ते रात्रभर गप्पा करत होते, नक्की काय बोलत होते हे देव जाणे. तेव्हा आता सुमित्राला मात्र जे काही लोक मात्र या घर त्यांनी गहाण घेतलेलं आहे ते घरी आल्याचे आठवतात. मी ती लताबाईला म्हणते की सध्या घरावर जे संकट आलेलं आहे त्यामुळे सगळेजण टेन्शन मध्येच आहेत. त्यानंतर आता ऋषिकेश इकडे रूम मध्ये असतो, जानकी सुद्धा तेथे असते. जानकी विचारते की काय ऋषिकेश, काय झालं? तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की जानकी काहीच कळत नाही, आणि तेवढ्यात तेथे ओवी धावत येते. ओवी म्हणते की बाबा, मला आता स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट दिलेला आहे, ते प्रोजेक्ट मला लॅपटॉपवर कम्प्लीट करायचं आहे, मग प्लीज बाबा तुमचा लॅपटॉप देतात का? तेव्हा जानकी म्हणते की ओवी हे बघ, बाबांना आता महत्त्वाचं काम आहे, लॅपटॉप ते आता नाही देऊ शकत, नंतर देतील, मी तुला तुझ्या प्रोजेक्टसाठी मदत करते. तेव्हा आता ओवी म्हणते की आई तू नेहमी हेच म्हणत असते, तुला वेळच नसतो. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हे बघ अगं, मी काढेन नंतर वेळ. आणि आता जानकी ओवीला ओरडते, आता मात्र मला बाबांना आणि मला महत्त्वाचं काम करायचं आहे, मी नंतर वेळ काढते, जा म्हणते ना. म्हणून आता ओवी नाराज होऊन बाहेर जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं थांबून द्यायचं होतं जानकी तिला. जानकी म्हणते की ऋषिकेश तिला माहिती नाही का सगळीकडे तिचं लक्ष असतं, आणि तिच्यापर्यंत ही माहिती जावं असं मला नाही वाटत, तर तिचे 17 प्रश्न असतात, त्याला उत्तर कोण देणार बरं? जानकी विचारते की काही मकरंदबद्दल माहिती मिळाली का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं मकरंद कुलकर्णी हे कॉमन नाव आहे, त्याच्याबद्दल अजूनपर्यंत काही माहिती नाही मिळत. जानकी हे बघ, अरे ही 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता मात्र हे सगळं नाही होऊ शकत. आता लगेच जानकी म्हणते की अहो अवंतिका तर म्हणली होती की तिने पेपरमध्ये ही न्यूज वाचली होती म्हणून वर्तमानपत्रात आली, याचा अर्थ ती इंटरनेटवर नक्की असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जर नसेल तर काय करणार, आपण त्याला कसं शोधणार? आणि तेवढ्यात सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा तेथे येतात. सौमित्र सुद्धा म्हणतो की दादा, अरे त्या मकरंदबद्दल कोणतीही अगदी माहिती नाही इंटरनेटवर. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, आम्ही सुद्धा केव्हापासून शोधतो परंतु काहीही मिळत नाही. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की माझ्या ओळखीचं जे काही वृत्तपत्र आहे ना, म्हणजे लायब्ररी, तर तेथे मी बोललो आणि त्यांच्या ओळखीने मात्र आपल्याला जे 12 वर्षापूर्वीचं वृत्तपत्र आहे तर ते मिळू शकतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्या अगोदर त्या MK आणि मकरंद कुलकर्णी यांचा काहीतरी संबंध आहे का हे आपण जाणून घ्यायला हवं, आणि त्यासाठी मात्र आपल्याला MK पर्यंत पोहोचायला हवं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की MK एंटरप्राइज बद्दल आपल्याला अजूनपर्यंत काही माहिती तर नाहीच. तेव्हा अवंतिका म्हणते की एक्झॅक्टली
कारण इतकी मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीमुळे आपण मात्र इतकं टेन्शनमध्ये आहोत आणि त्या कंपनीबद्दल मात्र इंटरनेटवर काहीच नाही, नक्की काहीतरी इश्यू आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की जर इंटरनेटवरून कोणीतरी मुद्दाम ही माहिती काढून टाकली असेल तर मग, आणि कुणाला कळू नये यासाठी जर हे केलं असेल तर, पण हे नक्की कोण करतं हेच मात्र कळत नाही. म्हणून सर्वांना आता खूप टेन्शन येते की नक्की यामागे आहे तरी कोण. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दुसरं कोण करणार, कारण ती ऐश्वर्या फार हुशार आहे आणि तिनेच हे सर्व केले असेल तर. तेव्हा आता जानकी म्हणते की कदाचित हे मास्कमॅन करू शकतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही झाले तरी माहिती मिळवावीच लागेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, इतक्या सहज आपल्याला कोणतीही माहिती नाही मिळू शकत, आपल्याला जरा वेगळ्या मार्गाने माहिती मिळवावी लागेल. त्यानंतर आता सगळेजण म्हणतात की सारंग कुठे गेला. आता मात्र सारंग आता इकडे मास्कमॅनचा वेश घेऊन मात्र ह्या मायाला घाबरवण्यासाठी येतो. आता माया तिथे गुलाबाचे फूल वगैरे आहे ना ते तोडत असते आणि तोडता मात्र ती खूप खुश असते आणि सारंग तिच्या मागून येतो. जेव्हा ती सारंगला मास्कमॅनच्या वेशामध्ये पाहते खूप घाबरते आणि कोण आहे असं ओरडते. तेव्हा आता सारंग हसतो आणि सारंग त्याच्या तोंडाचा मास्क वगैरे काढतो आणि म्हणतो की हो मी आहे तर, आणि मी सारंग आहे असे म्हणतो. तर आता माया ओरडते की हा काय प्रकार आहे आणि तुम्ही हे सर्व का करतात. सारंग म्हणतो की मी जरा मस्करी करत होतो, थोडीशी गंमत करत होतो. तेव्हा माया म्हणते की अहो मी घाबरणारच होते, तुम्ही असं मास्कमॅनचा वेश घेऊन आला. तेव्हा सारंग म्हणतो की अहो घाबरू नका, मी आहे, मला फक्त तुम्हाला घाबरवायचं होतं, यासाठी मात्र मी हे सर्व केले होते. हे बघा तुम्ही जर घाबरला असाल तर मी तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणतो. आणि तेवढे तिथे ओवी धावतच येते आणि ती म्हणते की मला सुद्धा सॉरी म्हण. तर सारंग म्हणतो की तुला कशाला. आता ओवी म्हणते की शी बाई तुझ्या काही लक्षात नसतं, म्हणून ती आता रुसून बाजूला जाते. मात्र आता दोघंही ओवी जवळ येतात. ओवीला म्हणतात की काय झालं, बोल ना, तू का माझ्यावर रुसली बरं, आणि मी काय विसरलो. ओवी म्हणते की अरे गुलाबजाम काका, तू माझ्या प्रोजेक्टमध्ये माझी मदत करणार होता. तेव्हा सारंग हसतो आणि म्हणतो की आठवले, तू एक काम कर बरं, रूममध्ये जा, तोपर्यंत मी तुझ्या पाठीमागून तुला मदत करायला नक्की येतो. तेव्हा आता माया म्हणते की ओवी अगं थांब, तुझ्या गुलाबजाम काकाऐवजी मी तुला मदत केली तर चालेल का. ओवी म्हणते की हो चालेल. सारंग म्हणतो की अहो नको, तुम्ही कशाला. तर माया म्हणते की मी फ्री असते, मी करते तिला मदत. तेव्हा आता माया ही ओवीला घेऊन जाते. तर सारंग लगेच आता थोडासा नाराज होतो आणि म्हणतो की मला तर असं वाटलं होतं यांच्याशी थोडासा वेळ घालवावा, बोलवावं, परंतु ह्या तर ओवीला घेऊन निघून गेल्यात. आणि तेव्हा मायाची जी फुलं तोडलेली आहे तर ती तेथेच राहतात, म्हणून तो फुलं घेतो. नंतर आता इकडे सगळेजण नाश्ता करायला बसतात. तर अवंतिका, सौमित्र, जानकी, ऋषिकेश हे बाहेर जायला निघतात. तेव्हा लगेच आता सुमित्रा त्यांना आवाज देते की जानकी, ऋषिकेश सगळेजण आता नाश्ता करून घ्या. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. तर नाना म्हणतात की जानकी बाळा, हे बघ काम हे होत असतील, पण बघ अगोदर खाऊन घ्या बरं, चला लवकर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना हे बघा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्या मकरनच्या फॅमिलीबद्दल आपल्याला काही माहिती मिळते की नाही बघतो. तेव्हा आता नाना म्हणतात की जी माहिती तुम्हाला मिळवायची आहे तुम्ही मिळवताल, परंतु अगोदर खाऊन घ्या बरं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाना म्हणतात तर या ना मग. तेव्हा नाना सुमित्राला शांत राहायला सांगतात आणि मी बोलतो त्यांच्याशी, म्हणून आता नाना हे त्यांच्याजवळ येतात. तेव्हा आता नाना म्हणतात की मला कळतं की या घरावर संकट आलेलं आहे, म्हणून ते संकट निवारण करण्यासाठी तुम्ही धडपड करतात आणि मला सुद्धा तेच वाटतं की ह्या घरावरील संकट दूर व्हावं. हे बघा, या अशा संकटाच्या वेळेस मात्र कुटुंबाची खरी ताकद काय असते हे तुम्हाला माहिती आहे का. कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकमेकांशी अगदी बांधून राहायचं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण मिळून या संकटाशी लढायला हवं. तोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही, परंतु जेव्हा आपली ताटातूट होईल तेव्हा मात्र आपल्याला हरवणं त्यांना सोपं जाईल, हे लक्षात ठेवा. सुमित्रा म्हणते की हो ना, तुम्ही एकदम अगदी बरोबर बोलतात, आपण एकमेकांबरोबर जरा जास्तच वेळ घालवायला पाहिजे. तेव्हा नाना म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला एकमेकांबरोबर अगदी जास्त वेळ घाला असं नाही म्हणत. कुणाचं दुखलं खुपलं तर कुटुंब म्हणून आता एकमेकांना सांगा. आता एक कुटुंब म्हणून आपल्या एकमेकांची जबाबदारी आहे एकमेकांची काळजी घेणं. आणि तेवढ्यात माया आणि ओवी आत येतात. मात्र माया लगेच म्हणते की हो ना नाना, तुमचं अगदी बरोबर आहे, आपण एकत्र तर राहायलाच हवं, जे काही करतो जे काही करणार आहे ते एकमेकांना सांगायला हवं. घरातील माणसांना कधीही अंधारात ठेवता कामा नये. आता सगळेजण मायाकडे पाहत असतात. तर माया म्हणते की सॉरी, मी हे सगळं काही बोलते पण तुमच्या कुटुंबाचा भाग नाही तरी सुद्धा बोलते, त्याबद्दल सॉरी. पण हे बघा, तुम्हाला खरं सांगते, ह्या सगळ्या कुटुंबाच्या सहवासात राहून मात्र मी ह्या कुटुंबाचा भाग आहे असंच मला वाटतं. आता माया बरोबर या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता जानकी म्हणते की माया, अगं तू स्वतःला असं एकटं समजू नकोस, आता ह्या सगळ्या कुटुंबाने तुला मानलेलं आहे, त्यामुळे तू आमचीच आहे. तेव्हा माया म्हणते की बरं, तुम्ही मला मानलंच ना तुमचं, मग आपण सगळेजण एकत्र लढू, त्या मास्कमॅनला आणि ऐश्वर्याला धडा शिकू, आता मी सुद्धा तुमच्या सोबत असेल. सुमित्रा म्हणते की लढण्याच्या गोष्टी करतात, मग पोटात काही जायला नको का,
चला सगळ्यांनी नाश्ता करायला या. तेव्हा आता सगळेजण हसतात. तेव्हा आता सगळेजण नाश्त्याला बसतात. तर जानकी म्हणते की अवंतिका तू सगळ्यांना पोहे वाढ, तोपर्यंत मी चहा करायला घेते. आणि तेवढ्यात सगळेजण बसतात. तर ओवी मायाला विचारते की माझ्या प्रोजेक्टचं काय. माया म्हणते की अगोदर खाऊन तर घे आणि थांब मी तुला भरवते. तेव्हा सगळेजण खूपच खुश असतात. तेव्हा माया प्रेमाने मात्र आता ओवीला भरण्याचं नाटक करते. सारंग तर आता मायावर खूपच इम्प्रेस असतो. तेव्हा माया मनात ठरवते की रणदेवे तुम्ही कितीही एकत्र राहा, परंतु ह्या कुटुंबाचा कणा असणाऱ्या जानकीला मात्र मी अगदी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच. नंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या मात्र आता सगळं काही इकडे सयाजीला येऊन सांगते. आता सयाजी म्हणतो की काय बोलतेस, म्हणजे ती माया त्या मकरनची बहीण आहे का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो एवढंच नाही तर त्या जानकीला उद्ध्वस्त करण्यासाठी ती त्या जानकीच्या कुटुंबाचाच एक भाग झालेली आहे. सयाजी म्हणतो की अगं काय सांगतेस, म्हणजे ती मुलगी रणदिव्यांचा केसानी गळा कापणार तर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा त्या अगोदर मात्र ती त्यांचा घर पोखरणार आहे. ऐकून तर खूपच सयाजी खुश होतो आणि एकदम झकास झालं असं म्हणतो. आणि सयाजी ऐश्वर्याला विचारतो की तो मास्कमॅन कोण आहे याचा तपास लागला की नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तो नक्की कोण आहे याचा काही अजून तपास नाही लागला, परंतु मला तो मकरंद असल्याचा डाऊट आहे. म्हणजे त्याने स्वतःला मुद्दाम अगदी जगासमोर डेड झाल्याचं अगदी तो डिक्लेअर करतो आणि आता मात्र तो स्वतःच हे सर्व काही खेळ खेळतोय असं मला वाटतं. तर सयाजी म्हणतो की अगं पण पोरी मायेने हे सर्व तुला नाही सांगितले. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो ती माझी कोणी लागते का मला सगळं काही सांगायला, ती माझ्यासमोर तिचे सगळे पत्ते का ओपन करेल बरं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला मुद्दाम हेच वाटतं की तिने मकरंद नावाचा इक्का मुद्दाम लपून ठेवलेला आहे. तर हे बघा ती जे काही करत आहे त्यामुळे आपला फायदा तर नक्की होईल. तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईलवर आता एक मेसेज येतो आणि तो मेसेज ती चेक करते आणि तो मेसेज ती वाचते की तुझ्या मदतीची गरज आहे, थोड्या वेळातच तू देवळामध्ये येऊन पोहोच. मायाचा मेसेज असतो. तर ऐश्वर्या म्हणते की ओके, म्हणजे प्लॅनला तर सुरुवात झाली. तर मित्रांनो ऐश्वर्या खुश होते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता माया आणि जानकी मात्र देवळात आलेले असतात. तर जानकी मात्र आता मायाला सांगते की मकरंद मेलेला नाही, एमके कंपनीच्या मार्फत तो आम्हाला त्रास देतोय आणि या संदर्भात मात्र सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेश चौकशी करायला गेलेले आहेत. हे ऐकून मायाला तर धक्काच बसतो. माया विचारते की कुठे गेले, पोलीस स्टेशनला. तेव्हा आता जानकीने पोलीस स्टेशन असं म्हटल्यानंतर मायाला आणखीन धक्का बसतो. इकडे हे दोघं पोलीस स्टेशनला आलेले असतात. तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुम्ही खेळ मातीतील हा जो काही प्रोग्राम केला होता, मग त्याची काही जे काही टीव्हीला तो प्रोग्राम असेल, मग सॅटेलाइट्सवरून आपल्याला तो सीसीटीव्ही फुटेज आहे तो मिळू शकतो. आणि आता मात्र माया आणि ऐश्वर्या ह्या दोघींचा प्लॅन असतो की जानकी समोरून देवळातून मायाला किडनॅप करायचं. म्हणून आता एक गाडी येते आणि मायाला किडनॅप केले जाते. तेव्हा आता ऐश्वर्या मायाला किडनॅप करून घेऊन येते आणि तेथे विचारते की माया हे सगळं करून आता आपल्याला काय होणार आहे, की आपण एकमेकींबरोबर असं भांडण करायचं की रणदिव्यांचा असा विश्वास बसेल की आपण एकत्र नाहीत म्हणून. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.